नाही भगवान तू ऐका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती तीर्थ म्हणून तो भगवंतू. म्हणून तुम्ही आजही पंढरपुरात गेलात तर पांडुरंगाच्या गाभाऱ्यात तुम्ही प्रवेश करत असताना दरवाजावर असे चांदीची अक्षरं कोरलेली आहेत. षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरी निवासी भगवान श्री विठ्ठल. हेच देवचित्त करू शकतात, दुसरे नाही. चादरवाला बाबा चोरू शकत नाही. वधू लोक भरपूर आहेत, ते नाही चोरू शकत. म्हणून चुरा चुरा कर माखन खाया गौरव कामर काही. मग पुन्हा ती गोपिका म्हणते लहानपणी गोकुळामध्ये जाऊन तू काय काय करत होता. ज्या वेळेला या गोपिकांच्या घरामध्ये जाऊन चोरी करत होता त्यावेळेला त्या गोपिका शिकायत करण्यासाठी तक्रार करण्यासाठी तुझ्या इकडे यायच्या. त्यावेळेला तू पुन्हा चोरी करू नये म्हणून तुला काय शिक्षा करायची. ती शिक्षा अभंगाच्या 3ऱ्या चरणात औरबात सुन उखड सुगला बांधलिया तू अपना गोपाला. तुझी आई तुला उखडाच्या गळ्याला बांधायची. आता उखड्याच्या गळ्याला कुठं जागा असलं बांधायला. आपल्या घरातली उखड कुठं असतात. आपल्या घरात ते उखड जमिनीत असतात. आपण सामान्य माणसं गरीब माणसं आपल्या घरची उखड जमिनीत असतात. परंतु राजघराण्यातली उखड जर तुम्ही बघितली तर ती कमरेबरोबर भगवान शंकराच्या डमरूच्या आकारासारखी वर निमुळत मध्यंतरी रुंद खाली निमुळत. तसं भगवान श्रीकृष्णाचा बाप हा राजा होता. त्याच्या घरी ती डमरूच्या आकाराची उखड त्याला ती बांधायची. बांधलिया तू अपना गोपाला. पुढचा अर्थ असा आहे की देवा तुला बांधणारा कोण जन्माला आलाय. परंतु आईचं मोठे पण लोकांना कळावं एवढ्या करता तू स्वतःच्या हातानं बांधून घ्यायचा. बांधलिया तू अपना गोपाला. पुन्हा तू लहानपणी गोकुळामध्ये काय काय करायचा तर ते काय करायचं त्याचा निर्देश